हिंदू धर्म ब्रह्मांडपदी श्री हे आपलं आवडतं चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओज लाईक करा आणि शेअर करा. ब्रह्मांडपदी श्री सप्तशक्ती महाग्रंथ श्री हिंदू धर्मग्रंथ मूळ 12 ज्योतिर्लिंग प्रसन्न 11/6/1996 मंगळवार या दिवसापासून पुढं बघू. ब्रह्मांडामध्ये प्रत्येक दिवसाच्या रात्रीच्या वेळेस ज्या काही घटना घडत असतात त्या घटनांचे भविष्य हे श्री गाढव चेहरा हे लिहित असतात. म्हणजे ब्रह्मांडामध्ये ज्या काही रात्रीच्या वेळेस घटना घडतात, रात्रीच्या वेळेस, दिवसाच्या नाही, रात्रीच्या वेळेस ज्या काही घटना घडतात त्या घटनाचं भविष्य हे श्री गाढव चेहरा जे आहेत ना, 3 चेहरे आहेत, त्यापैकी गाढव चेहरा जो आहे ते भविष्य लिहित असतात प्रत्येकाचं. ब्रह्मांडामधील प्रत्येक स्त्री व पुरुष आहेत ते सर्व रात्रीच्या काळात ज्या काही घटना कार्य करीत असतात त्या कार्याचे भविष्य हे गाढव चेहरा लिहितात. म्हणजे स्त्री असो, पुरुष असो, कोणी असो, पशु पक्षी प्राणी यांचं रात्रीच्या काळात ज्या काही घटना घडतात त्यात म्हणजे ज्या काही घडवायच्या त्यांना ते भविष्य लिहितात आणि त्याप्रमाणे घडवून आणतात. ते सर्व रात्रीच्या काळात ज्या काही घटना घडतात ते कार्य, त्या कार्याचं भविष्य म्हणजे जे काय करायचंय, तुम्ही काय करायचं, यांनी काय करायचं, त्याचं ते भविष्य लिहितात. ते गाढव चेहरा लिहितात व त्यांच्याकडून रात्रीच्या वेळेचे कार्य घटना घडवून आणतात. त्याचं भविष्य पण लिहितात आणि ते जे काय लिहिलेले ते घडवून पण आणतात. म्हणजे तुम्ही काय करत नाही, आपाप करताय सगळं, म्हणजे ते करून घेतात तुमच्याकडून. आलं का लक्षात? म्हणजे एखाद्याच्या घरी चोरी केली किंवा काहीतरी घरात चोरून खाल्लं रात्रीचं उठून, तर ते तुम्ही नाही करत, तर ते तसं भविष्य लिहिलेलं असतं आणि तसं ते तुमच्याकडून करून घेतात. हा असं. त्याचप्रमाणे ब्रह्मांडामध्ये प्रत्येक दिवसाच्या रात्रीच्या वेळेत जेवढे काही गुन्हे वाईट घटना घडतात त्याचं भविष्य गाढव चेहरा लिहितात. त्याबरोबर अख्ख्या ब्रह्मांडात जे काही रात्रीच्या घटना घडतात नाही का, कुठल्याही घटना असो, ज्या काही घडतात, जे काही गुन्हे घडतात त्याचं पण भविष्य हे गाढव चेहराच लिहितो. व तसा वाईट घटना गुन्हे घडवून आणतात. म्हणजे नाही का, चोरी होती, दरोडा होतो, कुठं खून होतो, काय जे असेल त्याचं भविष्य पण हा गाढव चेहरा लिहितो आणि तशा घटना वाईट गुन्हे घडवून घेतो. पण ते गाढव चेहरा म्हणजे जे आहे ना, 3 चेहरे त्यापैकी. ब्रह्मांडामध्ये प्रत्येक दिवसाच्या रात्रीच्या काळात वेळेत सर्व दैवी शक्ती काय कार्य करणार आहेत त्यांचे भविष्य देखील हेच लिहित असतात. म्हणजे ब्रह्मांडामधील रात्रीच्या काळातच सर्व दैवी शक्ती कार्य करणारे आहेत. म्हणजे देवऋषी म्हणा, हे म्हणा, दैवी शक्तीचं कार्य करतात ना, त्यांचे भविष्य देखील हेच लिहित असतात आणि त्यांच्याकडून तसं करून घेतात. नाही का, देवऋषी वगैरे काय रात्रीचं करतात, काय काय त्यांचं भविष्य हे लिहितात आणि त्याच्याकडून ते करून पण घेतात रात्रीच्या वेळेस. 12/6/1996 बुधवार श्री 7 नंबर काळ राक्षस यांचा श्री गाढव चेहरा यांचे कार्य. मग ते काय, त्या दिवशी माहिती आपल्याला उपलब्ध झाली नाही, मिळाली नाही. दुसऱ्या दिवशी 16 तारखेला मग चालू झालं. 16/6/1996 सोमवार श्री 7 नंबर काळ राक्षस यांचा पुरुष चेहरा आहे. तो चेहरा ब्रह्मांडामध्ये जेवढे काही अवतारी पुरुष जन्माला येऊन आयुष्यामध्ये जेवढे काही दैवी कार्य करणार आहेत, म्हणजे ब्रह्मांडात जेवढे अवतारी दैवत आहेत, प्रत्येक दैवत म्हणजे अवतारी दैवत, म्हणजे ब्रह्मदेव झालं, विष्णू झालं, जे काय दैवत आहेत, खंडोबा झालं, यांचं जे अवतारी पुरुष जे आहेत ते पुरुष जन्माला येऊन आयुष्यामध्ये जेवढे काही दैवी कार्य करणार आहेत त्यांचे भविष्य हे लिहित आहेत.
म्हणजे दैवत जे आहेत त्यांनी काय काय काम करायचं याचं भविष्य लिहितात. कोण? पुरुष चेहरा. 7 नंबर काळ राक्षस आहे ना, त्यांचा पुरुष चेहरा. नाही का? जेवढी दैवत आहेत, खंडोबा झालं, जे काही दैवत आहेत ते त्यांचं भविष्य लिहितात. त्यांनी काय काय आयुष्यात कार्य करायचं ते. व स्त्री चेहरा, जेवढे स्त्री अवतारी स्त्रिया जन्माला येऊन, म्हणजे स्त्रिया दैवी अवताराच्याच, हा, जे काही दैवी कार्य करणार आहेत त्यांचे भविष्य स्त्री चेहरा हे लिहित आहेत. म्हणजे त्यांच्या 7 नंबर काळ राक्षसाचा जो स्त्री चेहरा आहे, ते जे अवतारी दैवी आहेत ना, स्त्री मानव दैवत, त्यांचं भविष्य हे स्त्री चेहरा लिहितात. व श्री 7 नंबर काळ राक्षस यांचा जो गाढव चेहरा आहे, तो चेहरा जेवढे काही स्त्री व पुरुष अवतारी दैवते हे जन्माला आलेले असतात, ते सर्वजण आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये जेवढे काही चुकीचे कर्म, वाईट कर्म करणार आहेत, ते सर्व भविष्य श्री गाढव चेहरा हे लिहित असतात. म्हणजे जे अवतारी जे पुरुष आहेत त्यांचे आयुष्यात जेवढं काय वाईट काम करणार आहेत, आलं का लक्षात? त्यांचं भविष्य हे लिहितात. संपूर्ण आयुष्यामध्ये जे अवतारी दैवत आहेत त्यांचं हे लिहितात, जे काय काय वाईट काम करणारे अख्ख्या आयुष्यात ते. व त्या सर्व जशाच्या तशा घटना घडून घेतात. ते जे भविष्य लिहितील तशा घटना हे घडून घेतात. काही दैवते हे दैवी चमत्कार घडवून आणतात. नाही का? काही दैवत बघा दैवी चमत्कार घडवून आणतात. आपोआप घडतात चमत्कार ते वेगळे, ते परमेश्वर घडवतो. पण काही दैवत चमत्कार घडवतात. आलं का लक्षात? ते देखील अतिशय चुकीचे वाईट कर्म ठरत असते. जे दैवत नाही का चमत्कार करतात, ते या शक्तींच्या दृष्टीने एकदम चुकीचं काम आहे. त्यांना तसा अधिकार नाही चमत्कार करायचा. जे आपोआप चमत्कार घडतात ते परमेश्वर घडवतो. पण यांनी जे काही चमत्कार केला तर ते चुकीचं कर्म ठरतं, त्यांचं वाईट कर्म ठरतं, वाईट कर्म ठरत असतं. तसेच त्यांच्याकडून जर कोणाचे वाईट होत असते, नाही का, कोणाचं वाईट पण होतं, ते कोणाला त्रास होत असतो, ते देखील अतिशय चुकीचे वाईट कर्म होत आहे. त्या दैवतांकडून कोणाला त्रास होत असला, नाही का, कोणाचं वाईट करत असतील तरी ते दैवतांना त्रास होतो. म्हणजे हे शक्तींकडून, हे शक्तींचं आहे, शक्तींकडून त्रास होत आहे. तसेच चमत्कार करणे हा देखील मोठा गुन्हा, वाईट घटना होत असते. नाही का, एखादा दैवत चमत्कार घडवून आणतो, नाही का, तर ते अतिशय मोठा गुन्हा या शक्तींच्या दृष्टीने आहे. त्यांना त्याची परवानगी नाही, आणि तसे केलं त्यांनी तर ते वाईट घटना त्यांच्या आयुष्यात असते. ती चमत्कार करणे शक्तींच्या दृष्टीने मोठा गुन्हा होत आहे. त्यांनी जर चमत्कार केला तर तो मोठा गुन्हा आहे. त्यांना परवानगी नाही चमत्कार करायची. चमत्कार करण्याची शक्तींची परवानगी नसते, परवानगी देत नाही ते चमत्कार करायला. त्यामुळे निसर्गाचे नियम बदलत असतात. म्हणजे आता पाऊस नाही पडत आणि त्या दैवताने पाऊस पाडला, बरोबर आहे ना, तर सगळं नियमच बदलून जातात त्यांचे. मग ते त्या दैवताचा गुन्हा ठरतोय तो, त्याला चमत्कार करायला परवानगी नाही. मग त्याचा अजून मोठा गुन्हा झाला तो. मग त्याला काय असेल ते पश्चाताप भोगायला लागतो, असं आहे. ब्रह्मांडामधील दैवतांचे भक्त गुरु, म्हणजे गुरु नाही का, देवाचे भक्त असतात, गुरु असतात, देव ऋषी असतात, म्हणजेच दैवतांचे भक्त पुजारी असतात. ते इतर लोकांचे वाईट करतात, नाही का, हे देव ऋषी लोकांचं वाईट करतात, पैसे घेतात आणि वाईट करतात, बरोबर आहे ना. लोकांना दैवी त्रास देतात, त्यांचे अतिशय वाईट करतात. त्यांचे देखील भविष्य हे श्री गाढव चेहरा लिहित आहेत. म्हणजे तो देवऋषीने एखाद्याचं वाईट केलं, नाही का, वाईट करतो बघा पैसे घेऊन, यांनी सांगितलं त्याचं वाईट केलं, तो पण मोठा गुन्हा ठरतो.
आणि त्या देवऋषाला त्याला त्रास होतोच. मग त्याचं भविष्य पण एक आडव चेहराच लिहितात. तो करतो, पण त्याच्याकडून हे करून घेतात एखाद्याचं वाईट, असं आहे. आलं का लक्षात? म्हणजे कोण स्वतःच्या मानाने काही करू शकत नाही थोडक्यात. श्री शिवशंकर यांचा मूळ 9वा अवतार श्री वीरभद्र यांनी श्री रावण हा अवतार घेतलेला आहे. शिवशंकर यांचा जो वीरभद्र हा जो अवतार आहे, म्हणजे 9वं मूळ ज्योतिर्लिंग वीरभद्र आहे. मूळ ज्योतिर्लिंग जे 12 आहेत त्यापैकी 9वं ज्योतिर्लिंग हे वीरभद्र आहे. वीरभद्र शंकराचाच अवतार आहे. त्यांनी रावण हा अवतार घेतलेला आहे वीरभद्राने. नाही का, रावण माहिती आहे तुम्हाला? रावणाचा अवतार वीरभद्राने घेतलेला आहे. व त्यांच्याकडून जेवढ्या काही वाईट चुकीच्या घटना घडलेल्या आहेत, त्या रावणाकडून जेवढ्या काही चुकीच्या घटना घडल्यात, वाईट घटना घडल्यात, बरोबर आहे ना, सीताला पळवून नेलं वगैरे काय काय आहे, त्या सर्व घटनांचे भविष्य देखील श्री गाढव चेहरा यांनी त्या अगोदरच लिहिलेले आहे. हा जो गाढव चेहरा आहे ना, म्हणजे 7 नंबर काळ राक्षस गाढव चेहरा, त्यांनी त्या रावणाचं भविष्य अगोदरच लिहून ठेवलंय. त्या असं असं करणार त्याने ते. कोण? हा, होताच की, होता ना. तरी पण त्यांनी जे काय वाईट करायचंय त्याचं भविष्य यांनी अगोदरच लिहून ठेवलेलं आणि तसं त्याच्याकडून करून घेतलं. तसेच श्री यशोबा खेचर, ते यशोबा खेचर माहिती आहे ना, आळंदीचे, नाही काय, ज्ञानेश्वराला त्रास दिला. श्री यशोबा खेचर यांनी देखील श्री ज्ञानेश्वर महाराज व त्यांच्या भावंडांना जो काही अतिशय त्रास दिलेला आहे त्याचे भविष्य देखील यांनीच लिहिलेले आहे. मग ते नाही का, ज्ञानेश्वराला जो त्रास दिलाय ते यशोबा खेचर म्हणून होते ना, त्यांचं भविष्य पण हे गाढव चेहरा जे आहे ना, नाही का, 7 नंबरचा काळ राक्षस, त्यांनीच त्यांचं भविष्य लिहिलेलं आहे आणि तसं त्यांच्याकडून करून पण घेतलेलं आहे. यशोबा खेचर माहिती आहे ना तुम्हाला? ज्ञानेश्वराला त्रास दिला सगळ्यांना. थोडक्यात जेवढे काही अवतारी स्त्री व पुरुष दैवते असतात त्यांच्याकडून जेवढे वाईट चुकीचे कर्म होत असते त्याचे भविष्य श्री गाढव चेहरा हे लिहित असते. जेवढे काय अवतारी दैवत आहेत, अवतारी दैवत जेवढे आहेत त्यांचं जेवढं काय चुकीचं कर्म होतंय, वाईट कर्म होतंय, ते सगळं ते भविष्य यांनी लिहिलंय, गाढव चेहरा जे आहे. आणि ते तशा घटना घडवून घेत आहेत त्या दैवताकडून व तशा घटना ते घडवून आणतात, ते घडवून घेतात, त्याच्याकडून आणतात घडवून. तसे श्री 7 नंबर काळ राक्षस यांचा गाढव चेहरा हा सर्व अवतारी दैवते यांच्याकडून होणाऱ्या फक्त चुकीच्या वाईट कर्माचेच भविष्य लिहित आहेत. 7 नंबर काळ राक्षस जे आहेत गाढव चेहरा, हे जेवढी दैवत आहेत नाही का, त्यांच्याकडून जेवढं काय चुकीचं कर्म होणार आहे, वाईट कर्म होणार आहे, फक्त त्याचंच भविष्य हे गाढव चेहरा लिहिते. काय नाही का, जेवढी दैवत आहेत, आता तुम्ही म्हणता 33 कोटी दैवत आहे, त्यांचं जे काय वाईट काम करतात त्याचं भविष्य ते लिहितात. त्याचबरोबर सर्व दैवतांचे चांगल्या कर्माचे व वाईट कर्माचे भविष्य हे तिन्ही चेहरे लिहितात. सर्व दैवत जे आहेत नाही का, त्या दैवताचं चांगलं कर्म, वाईट कर्म हे तिन्ही चेहरे लिहितात. म्हणजे 7 नंबर काळ राक्षसाचे जे 3 चेहरे आहेत तेच सगळ्यांचं भविष्य लिहितात थोडक्यात. श्री शिवशंकर, श्री विष्णू, श्री महेश, श्री ब्रह्मदेव तसेच इतर सर्व 33 कोटी दैव दैवते, साधू, संत, महात्मे या सर्व दैवतांचे भविष्य हे तिन्ही चेहरे लिहित आहेत. म्हणजे 33 कोटी दैवतांचं भविष्य हे तिन्ही चेहरे लिहित आहेत. म्हणजे श्री 7 नंबर काळ राक्षस हे लिहित आहेत नाही का. 7 नंबर काळ राक्षस आहेत, त्यांच्या डोक्यावर 3 चेहरे, त्यांचे ते भविष्य लिहितात. श्री 7 नंबर काळ राक्षस यांनी सर्व 33 कोटी दैव दैवतांचे चांगले वाईट
भविष्य हे लिहिल्याप्रमाणे त्यांची कार्यवाही देखील ते करून घेत आहे. जे काही 33 कोटी दैवतांचं वाईट भविष्य लिहिलंय ते सगळं करून पण घेतात त्यांच्याकडून, जेवढं वाईट कर्म येते. त्यांच्याकडे स्वतंत्र विभाग व्यवस्था म्हणजेच कोट्यावधी शक्ती दैवते असून ते त्यांच्या मार्फत सर्व घडवून घेत आहेत. म्हणजे 7 नंबर काळ राक्षस जे आहेत ना, 3 चेहरे, त्यांच्याकडे शक्ती दैवत आहेत, कोट्यावधी शक्ती दैवत आहेत. त्यांच्या मार्फत हे सगळं घटना घडवून घेत आहेत. शक्ती दैवत म्हणजे काय? वातावरणामधले आत्मे. हे सगळं वातावरण जे आहे ना ते आत्म्यांनी भरलेलं आहे. संपूर्ण वातावरण याच्यात दैवतांचे आत्मे आहेत, पशु पक्षी प्राणी माणसं सगळ्यांचे आत्मे आहेत, दैवतांचे आत्मे आहेत. मग त्या आत्म्यांकडून हे सगळं काम करून घेतात, त्यांना शक्ती दैवत म्हणतो आपण. तसं त्यांच्याकडून कार्य करून घेतात, कार्यवाही करून घेतात. श्री शिवशंकर यांचे मूळ 6वे ज्योतिर्लिंग श्री कालभैरवनाथ यांच्या निर्मितीपासून कायमस्वरूपी ज्या काही घटना घडत आहेत व पुढे घटना कार्य घडणार आहे ते सर्व भविष्य श्री 7 नंबर काळ राक्षस यांनी त्यांच्या निर्मितीच्या अगोदरच ते सर्व भविष्य लिहिलेले असून त्याप्रमाणे सर्व घटना घडत आहे. म्हणजे शिवशंकरांचं जे मूळ 6वं ज्योतिर्लिंग आहे श्री कालभैरवनाथ यांच्या म्हणजे निर्मितीपासून त्यांनी जेवढं काही कार्य केलंय करतायत कायमस्वरूपी त्याचं सगळं भविष्य यांनी अगोदरच लिहून ठेवलेलं आहे. 7 नंबर काळ राक्षस जे आहेत त्यांनी त्यांचं सगळं भविष्य लिहून ठेवलेलं आहे. ज्या काही काही घटना घडतायत ते सगळं त्यांनी अगोदरच लिहून ठेवलेलं आहे. कालभैरवनाथांचं जे काय आहे ते त्यांच्या निर्मितीच्या अगोदरच सगळं लिहून ठेवलेलं आहे. त्याप्रमाणे सगळ्या घटना तेच घडवून पण घेतात, आपल्याला कळत पण नाही आपण केलंय ते असं. त्याचप्रमाणे सर्व घटना या घडत आहेत. तसेच त्यांचा अवतार, तसेच कालभैरवनाथांचा जो अवतार आहे, कोण आहे अवतार माहिती आहे का? ब्रह्मांडपदी पुण्येश्वरी श्री शिवशंभो राजा रामेश्वर महाराज उर्फ श्री राजाभाऊनाथ महाराज, हे माहिती आहे का? त्यांच्या संपूर्ण कार्याचे म्हणजेच संपूर्ण ब्रह्मांड जिंकण्याचे, ब्रह्मांडाचे श्री सद्गुरू होण्याचे भविष्य लिहिलेले आहे. हे त्यांनी त्यावेळेसच लिहून ठेवलेलं आहे. जसा का ब्रह्मांडाचा शोध लावणार, कसा कसा काय काय करणार, 33 कोटी दैवतांचा सद्गुरू होणार, हे सगळं त्यांनी त्यावेळेस भविष्य लिहून ठेवलंय. तशा सर्व घटना घडत आहेत, घडलेल्या आहेत. त्यांनी जसं काय लिहिलंय तसं तसं सगळं घडलेलं आहे. श्री कालभैरवनाथ यांचे अवतार ब्रह्मांडपदी पुण्येश्वरी श्री शिवशंभो राजा रामेश्वर महाराज उर्फ श्री राजाभाऊनाथ महाराज यांनी संपूर्ण ब्रह्मांड हे जिंकलेले असून ब्रह्मांडाचे ते श्री सद्गुरू झालेले असल्यामुळे श्री 7 नंबर काळ राक्षस यांनी जे भविष्य लिहिलेले आहे त्याच्यामध्ये त्यांना पाहिजे तसा बदल करू शकतात. म्हणजे त्यांनी जे काय भविष्य लिहिलेलं आहे ते त्याच्यात काय बदल करायचा असला तर ते करू शकतात, कारण ते त्यांचे सद्गुरू आहेत. त्यांनी लिहिलेले भविष्य ते बदलवू शकतात. म्हणजे त्यांनी जे काय काय तुमचं भविष्य लिहिलंय तर ते बदलायचा फक्त यांनाच अधिकार आहे. कोणाला? ते जे आहे त्यांना. व त्यांना पाहिजे तसा त्याच त्यांना पाहिजे तसा लिहिलेला आहे त्याच्यामध्ये त्यांना पाहिजे तसा बदल करू शकतात. त्यांना पाहिजे तसं बदलतात. त्यांनी लिहिलेले भविष्य ते बदलवू शकतात व त्यांना पाहिजे त्याचप्रमाणे सर्व घटना ते घडवून आणतात. ते त्यांचं भविष्य बदलू पण शकतात आणि त्यांना पाहिजे तशा घटना घडवून पण घेऊ शकतात. हे फक्त माहिती हो, घडवून आणणार आहेत. म्हणजे ते तेवढी त्यांना पॉवर आहे थोडक्यात. त्यांनी लिहिलेले भविष्य
हे त्यांना पाहिजे तसे बदलवून घेतात. त्यांना पाहिजे तसं ते बदलून घेतात. तसेच ब्रह्मांडामधील कोणत्याही दैवतांचे भविष्य पाहिजे तसे त्यांच्याकडून बदलवून घेतात. म्हणजे कुठल्या दैवताचं जर भविष्य बदलून घ्यायचं असेल तर ते देखील ते त्या शक्तींकडून बदलून घेतात. एवढा त्यांच्याकडे अधिकार आहे. श्री 7 नंबर काळ राक्षस यांच्याकडून कोणत्याही दैवतांचे अगर ब्रह्मांडामधील कोणाचेही भविष्य त्यांना पाहिजे त्याप्रमाणे ते बदलवून घेऊ शकतात, घेतात. हा, पाहिजे तसं तुमचं भविष्य ते बदलवू शकतात. तसा त्यांनी लिहिलेल्या भविष्यामध्ये बदल करावा लागत आहे. हे सांगतील ना तसं त्यांना त्यांच्या भविष्यात बदल करावा लागतो. त्यांनी लिहिलेल्या भविष्यात त्यांना बदल करावा लागतच आहे, ते सांगतील तसं. ब्रह्मांडपदी पुण्येश्वरी श्री शिवशंभो राजा रामेश्वर महाराज उर्फ श्री राजाभाऊनाथ महाराज हे त्यांचे श्री सद्गुरू असल्यामुळे व ते ब्रह्मांडपदी असल्यामुळे त्यांना पाहिजे तसा ते त्यांच्या लिहिलेल्या भविष्यामध्ये बदल करून घेतात. ते ब्रह्मांडपदी असल्यामुळं ते सांगतील तसं त्यांना त्यांच्या भविष्यात बदल करून घेतात. म्हणजे पाहिजे तसं हे करतात. ज्याचं भविष्य बदलून घ्यायचं ते त्यांना सांगून ते बदलून घेऊ शकतात. ते ब्रह्मांडाचे सद्गुरू झालेले. ब्रह्मांडपदी पदवी असल्यामुळं श्री 7 नंबर काळ राक्षस यांना तसा बदल करावा लागत आहे. ते सांगतील तसं त्यांना ते बदल करावाच लागतो. ब्रह्मांडामध्ये दर दिवशी रात्रीच्या वेळेस जेवढ्या काही वाईट घटना या घडत आहेत त्या सर्व घटना ते घडवत आहेत. म्हणजे कोण 7 नंबर काळ राक्षस जे आहेत ना, ब्रह्मांडामध्ये दर दिवशी रात्रीच्या वेळेस जेवढ्या काही वाईट घटना घडत आहेत, रात्रीच्या वेळेस जेवढ्या काही घटना घडत आहेत त्या सर्व दैवतांच्याकडून ज्या काही रात्रीच्या वाईट घटना घडत असतात, नाही का, दैवतांकडून पण वाईट घटना रात्रीच्या घडतात. त्या देखील वाईट घटना हेच घडवून आणत आहे. ते नाही का तुम्हाला सांगितलं 7 नंबर काळ राक्षस. तसेच सर्वसामान्य मानव आहेत त्यांच्या बाबत देखील रात्रीच्या वेळेस वाईट घटना घडत असतात. त्या देखील वाईट घटना हेच सर्व भविष्य लिहिल्याप्रमाणे घडवून घेत असतात. जेवढे काही वाईट घटना घडतायत, गुन्हे घडतायत, खून, मारामाऱ्या, दरोडे, यांनी जे भविष्य लिहिले त्याप्रमाणे घडतं, हे घडवून घेतात. त्यांच्याकडे कोट्यवधी शक्ती दैवत आहेत. ती शक्ती दैवत पाठवून ते करून घेतात. म्हणजे एखादं म्हटलं नाही करायचं दैवत तर ते नाही, ते करूनच घेतात. ब्रह्मांडामधील सर्वसामान्य मानव, स्त्री व पुरुष यांच्या आयुष्याचे भविष्य हे श्री 7 नंबर काळ राक्षस हे लिहित नाहीत. म्हणजे सर्वसामान्य माणसं जे आहेत, सर्वसामान्य माणसं यांचं भविष्य ते नाही लिहित. त्यांचे भविष्य दुसरी शक्ती लिहित आहे. दुसरी शक्ती लिहित. फक्त वाईट घटनाचे भविष्य हे लिहित आहेत. फक्त स्त्री पुरुष जे आहेत, सर्वसामान्य मानव, त्यांचं जे वाईट घटना जे घडवणार आहेत ना रात्रीचे वगैरे, त्याचं भविष्य लिहितं. चांगलं भविष्य दुसरी शक्ती लिहिते सर्वसामान्य माणसांचं. तसेच ब्रह्मांडामध्ये दर दिवशी रात्र घडत असते, तर रात्र ही देखील श्री 7 नंबर काळ राक्षस हेच घडवून आणत आहे. जी काय रात्र घडते ना ब्रह्मांडात, नाही का, ती रात्र देखील ही 7 नंबर काळ राक्षस हेच घडवून आणतायत व रात्रीच्या वाईट घटना घडवून आणत आहेत. रात्रीच्या जेवढ्या काय वाईट घटना घडत आहेत ते सगळे हे घडवून आणतात. ब्रह्मांडामध्ये स्त्री व पुरुष, नर व मादी हे रात्रीच्या वेळात नैसर्गिक विधी संभोग करतात. त्यांच्याबरोबर यांचा काहीही संबंध नाही. जे नाही का रात्रीच्या वेळी जे काय
स्त्री पुरुष असतं त्याच्या बाबतीत त्यांचा काय संबंध नाही आणि हे काय ते तसलं काय लिहित नाहीत. नैसर्गिक विधी जे करतात ते दुसरी शक्ती, जे नैसर्गिक विधी संभोग ही दुसरी शक्ती करून घेत असते. त्यांचा काय त्या संबंध नाही, फक्त बाकीचे जे काय घटना घडतात ना तेच आहे. ही शक्ती त्यांना तसे कर्म करण्यास प्रवृत्त करीत नाहीत, तसा त्यांचा काही संबंध नाही. म्हणजे 7 नंबर काळा राक्षस हे काय स्त्री पुरुषांच्या बाबतीत त्याबद्दल काही लिहित नाहीत, तसा त्यांचा काही काडीचा पण संबंध नाही, दुसरी शक्ती करते. ब्रह्मांडामधील सर्वसामान्य मानव यांना रात्रीच्या वेळेस स्वप्न पाडतात, नाही का? माणसांना स्त्री पुरुष त्यांना रात्रीच्या वेळेस स्वप्न पाडतात, दृष्टांत होतात. ते सर्व स्वप्न दृष्टांत ही शक्ती पाडत आहे, नाही का? रात्रीचं एखाद्याला स्वप्न पडतं, काय दृष्टांत पडतो, दिसतं बघा पाठवाटा तुम्हाला काय, तर ही शक्ती ते स्वप्न पाडत आहे, दृष्टांत दाखवत आहे. ही शक्ती कोण? 7 नंबर काळा राक्षस. हा हा ब्रह्मांडामधील मानव हा रात्रीच्या वेळ झोपला असताना, रात्रीच्या वेळ झोपला ना, ही शक्ती त्या मानवाच्या शरीरामधून आत्मा बाहेर काढून घेऊन जाते. रात्रीच्या वेळेस माणूस झोपला ना, नाही का, आपण झोपलो तर त्या मानवाच्या शरीरामधील आत्मा काढून ही घेऊन जाते ते आत्मा, व त्या आत्म्याने दिवसभरात जेवढे काही चांगले कर्म केलेले असेल ते सर्व कर्म या आत्म्याकडून लिहून घेत असते. म्हणजे नाही का, तुम्ही झोपले, तुम्हाला गाढ झोप लागल्यानंतर ही शक्ती तुमच्या शरीरातून आत्मा काढून घेते. आता तुमच्या शरीरात 9 आत्मे आहेत, 9 आत्मे काढून घेतात आणि त्यांच्याकडून जे काय काय तुम्ही चांगलं कर्म केलेलं आहे ते लिहून घेतात प्रत्येक आत्म्याकडून. म्हणजे हाताने चांगलं काय केलं, तोंडाने चांगलं काय बोलला, पायाने चांगलं काय केलं, डोळ्याने चांगलं काय बघितलं, मेंदूने चांगला काय विचार केला, तोंडाने चांगला काय बोलला, हे जे काय चांगलं आहे त्याचं भविष्य या आत्म्याकडून लिहून घेतात. तसेच जे वाईट कर्म केलेले असेल ते देखील लिहून घेतात. म्हणजे बाबा हाताने कोणाच्या तोंडात नाही का चापट मारली, कोणाबद्दल वाईट विचार केला, डोळ्याने काय वाईट बघितलं, पायाने कोणाला लाथ मारली, जे काय असेल वाईट कर्म त्याचं पण प्रत्येक आत्म्याकडून भविष्य लिहून घेतात. प्रत्येक मानव हा झोपला असताना त्याला जेव्हा पूर्णपणे गाढ झोप लागलेली असते, म्हणजे नाही का आत्म्याला एकदम शांत झोप लागते, गाढ झोप लागते बघा, अर्धवट जागा असतं तेव्हा नाही, जेव्हा गाढ झोप लागलेली असेल, नाही का, गाढ झोपतो माणूस, तेव्हा ही शक्ती तेथे येते. ही शक्ती तिथे येते म्हणजे त्यांचं शक्ती दैवत थोडक्यात, व त्यांचा आत्मा श्री वैकुंठ येथे घेऊन जाते. मग ती शक्ती तिथं येते आणि त्या माणसाचा आत्मा काढून तिथं वैकुंठला घेऊन जाते. वैकुंठ, श्री वैकुंठ म्हणजेच 5 नंबरची पृथ्वी, म्हणजे 5 नंबरच्या पृथ्वी वैकुंठ आहे ना. श्री वैकुंठ येथे आत्मा घेऊन आल्यावर तेथे त्यांच्याकडून सर्व सविस्तर खुलासेवार दिवसभरामधील चांगले कर्म केलेले असेल ते कर्म लिहून घेते. म्हणजे त्या आत्म्याने दिवसभरात काय काय चांगलं काम केलं, प्रत्येक आत्म्याने त्याचं भविष्य लिहून घेतात. वैकुंठला नेऊन दिवसभरात काय काय चांगलं काम केलं त्याचं भविष्य लिहून घेतात. तेथून त्यांचा आत्मा श्री पाताळ येथे घेऊन जातात. म्हणजे वैकुंठला अगोदर चांगलं भविष्य लिहून घेतात, चांगलं काय काय काम केलं ते, तिथून त्याचा आत्मा घेतात आणि पाताळात घेऊन जातात. पाताळ त्याच्या खाली पाताळात घेऊन जातात ते आत्मे, व तेथे त्याने दिवसभरात जेवढे वाईट चुकीचे कर्म केलेले असेल ते सर्व सविस्तर खुलासेवार लिहून घेतात. नाही का, दिवसभरात काय काय वाईट काम केलं बाबा त्याचं सगळं भविष्य त्या आत्म्याकडून पाताळात घेऊन जातात त्याला आणि त्याकडून लिहून घेतात.
व त्याचा आत्मा पुन्हा सुखरूप त्याच्या शरीरामध्ये आणून पोचवत असतात. अगोदर वैकुंठला नेतात, मग पाताळात नेतात, आणि मग तिने वैकुंठला काय काय चांगलं काम केलं ते लिहून घेतात. पाताळात जाऊन काय काय चुकीचं काम केलं आहे का नाही ते लिहून घेतात, आणि मग परत तो आत्मा सुखरूप आणतात आणि परत त्याच माणसाच्या शरीरात घालतात. दुसऱ्या माणसाच्या शरीरात त्याची आत्मे घालत नाहीत. नाही तर ह्याचा आत्मा त्याच्या शरीरात घातला की सगळा गोंधळच. तसं काय करत नाही ते. ज्याचा असेल त्याच्या शरीरात घालतात. नंतर तो मानव सकाळी पूर्ण झोप झाल्यामुळे शांतपणे उठून आपले नित्य कर्म करत असतो. सकाळी तो माणूस शांत झोपून उठला की मग आपल्या दिवसभराचं काय असेल ते काम करतो. त्याला काय माहिती नसतं. आपल्या आत्मे जाऊन सगळं लिहून आल्यात काय काय केलंय त्यांनी. ज्या वेळेस त्या मानवाचा आत्मा घेऊन जाताना किंवा पुन्हा घेऊन येत असताना त्या मानवास काही वेळेस स्वप्न पडतं. नाही का, काही वेळेला स्वप्न पडतं त्या माणसाला रात्री. आत्मा घेऊन जाताना घेऊन येताना त्याला स्वप्न पडतात, दृष्टांत होतात. त्या मानवाचे सर्व 9 या आत्मे ही शक्ती घेऊन जात असते. त्यावेळेस फक्त त्या मानवाच्या शरीरामध्ये त्याचा प्राण, जीव हा शिल्लक राहत असतो. सगळे आत्मे घेऊन गेला की फक्त त्याच्या शरीरातला जीवच तेवढ्या शरीरात असतो ना. आत्मे तर गेले सगळे, फक्त जीव शिल्लक असतो. पण 9 ही आत्मे ही शक्ती घेऊन जाते, नाही का. 9 आत्मे घेऊन जाते व प्रत्येक आत्म्याने दिवसभरात चांगले व वाईट कर्म केलेले आहे ते त्याच्याकडून सर्व सविस्तर खुलासेवार लिहून घेतात, नाही का. अगोदर चांगलं काय काय केलंय, नंतर पाताळात घेऊन जातात, वाईट काय काय केलंय सगळं लिहून घेतात. व सर्व 9 ही आत्मे त्याच्या शरीरामध्ये सुखरूप आणून पोचवतात. नंतर मग त्याच्या शरीरात सगळे 9 आत्मे सुखरूप घेऊन येतात. एखादा कुठे इसरत नाही, नाही का. एखादा राहिला तिथं, तसं नाही. ते घेऊन येतात आणि त्याच माणसाच्या शरीरात घालतात, काय दुसऱ्याच्या नाही घालत. व जेव्हा तो मानव हा पूर्णपणे गाढ झोपलेला असतो तेव्हाच हे कार्य होत असते. जेव्हा तो गाढ झोपलेला आहे ना तेव्हाच हे काम होतं सगळं, घेऊन जायचं घेऊन यायचं सगळं. त्याला काय माहिती नसतं. जर एखादा मानव 4 दिवस झोपलाच नाही, नाही का, कामाला जातो रात्र पाळायला, 4 दिवस झोपलाच नाही तो, आहे ना. कामाला गेल्यावर कसा झोपन तो, नाही झोपला. व 5व्या दिवशी जर तो झोपला, 5व्या दिवशी तो झोपला ना, 4 दिवस नाही झोपला, 5व्या दिवशी झोपला, तर त्याचे 5व्या दिवशी सर्व आत्मे घेऊन जातात. 5व्या दिवशी घेऊन जातात आणि 5 दिवसाचं एकदाच लिहून घेतात मग. व त्याचे 5 दिवसाचे चांगले व वाईट कर्म हे लिहून घेतले जात आहे. म्हणजे 4 दिवस तो झोपलाच नाही, 5व्या दिवशी झोपला, तर तेवढ्या वेळात ते त्याचे 9 आत्मे शरीरातले काढतात, वैकुंठला जातात. ते 4 दिवसाचं लिहितात, 5 दिवसाचं काय असेल ते लिहितात. तिथून पाताळ जातात, चुकीचं कर्माचे लिहून घेतात आणि मग परत आणून पचवतात. तसेच कोणता मानव जर रात्री थोडा वेळ किंवा 10 मिनिटं जरी गाढ झोपला, एखादा माणूस नाही का रात्रीचं झोपच नाही लागली, फक्त 10 मिनिटं जरी झोपला ना, पण गाढ झोपला ना 10 मिनिटं, तरी तेवढ्या वेळात ते काम करतात. तरी 10 मिनिटं झोपला तरी तेवढ्या वेळात ही शक्ती त्याचे सर्व 9 आत्मे घेऊन जाते व त्याच्याकडून सर्व लिहून घेऊन पुन्हा ते सर्व आत्मे सुखरूप थोड्या वेळातच आणून पोचवत असते. म्हणजे 10 मिनिटातच घेऊन जाणार, अर्जंट घेऊन येणार, ते पोचवतात. मग त्या आत्म्यांना जो काय जाण्या येण्याचा त्रास होतो, नाही का. बघा ना, एखादा मानव हा दिवसभरात केव्हाही अगर रात्री अगदी थोडा वेळ जरी तो शांत गाढ झोपला, तरी स्त्री 7 नंबर काळ राक्षस हे त्याचे 9 आत्मे हे त्याच्या शरीरामधून बाहेर काढून घेऊन जातात. थोड्या वेळ जरी झोपला ना दिवसाचा तो,
किंवा रात्रीचा थोडा वेळ झोपला तरी त्याचे ते 9 आत्मे शरीराच्या बाहेर काढून घेऊन जातात, सगळं लिहून परत त्याच्या शरीरात आणून पोहोचवतात व त्याचे चांगले वाईट कर्म लिहून घेतात व ते सर्व आत्मे पुन्हा आणून पोहोचवतात. त्याच्या शरीरातून ते 10 मिनिटाचं तेवढ्या वेळात ते तेवढं काम करतातच. मग त्या आत्म्यांना जो त्रास होतो, झोप नाही आणि जाऊन यायची जी दगदग होती, मग त्या आत्म्यांना दुसऱ्या दिवशी त्रास होतो. म्हणजे त्या माणसाला त्रास होतो. तेव्हा त्या आत्म्यांची अतिशय थोड्या वेळात धावपळ घाई झालेली असल्यामुळे दुसऱ्या दिवशी त्या मानवाच्या शरीरावर त्याचा परिणाम दिसत असतो. दुसऱ्या दिवशी बघा त्याचे डोळे लाल होतील, त्याला मुरगळल्यागत होतं, नको उठायला, जागेवर बसून राहावं. जो काही शारीरिक त्रास होतो नाही का त्या माणसाला, तर त्याच्या आत्म्यांची जी धावपळ झालेली असती त्याचा त्रास, त्या आत्म्यांना झालेला त्रास त्या शरीरावर दिसतो. त्याच्या शरीरावर त्याचा परिणाम दिसतो. तो मानव सकाळी झोपेमधून उठल्यानंतर त्याच्या शरीराला अतिशय आळस, थकवा आलेला असतो. त्या माणसाला आहे ना, असा थकवा एकदम नाही का, ते डोळे बिळे लाल होत्यात, असं झोप नाही, असं आळस थकवा आलेला असतो. हातपाय जड झालेले असतात सगळे असे, डोळे लाल झालेले असतात, अंग जड झालेलं असतं. त्याचा तो परिणाम सगळ्या शरीरावर दिसतो दुसऱ्या दिवशी. त्याचे कारण म्हणजे त्याची पूर्ण झोप झालेली नसते. त्या आत्म्यांची धावपळ होते, त्याला झोप होत नाही. व तो अगदी थोडा वेळ गाढ झोपलेला असताना त्याच्या आत्म्यांची अतिशय घाई धावपळ झालेली असते. त्याचा आत्म्यांना अतिशय त्रास झालेला असतो. नाही का, जी धावपळ केली तेवढ्या वेळात, मग त्या आत्म्यांना त्रास झालेला असतो. त्यामुळे त्या मानवाच्या शरीरावर त्याचे परिणाम हे जाणवत असतात. मग त्या माणसाच्या शरीरावर त्याचे जे सगळे परिणाम जाणवतात. रात्री झोप नाही ना तुमची, त्या मानवास अतिशय दिवसभर त्रास होत राहतो, सारखी झोप येत राहते, डोके दुखत असते वगैरे त्रास होतो. नाही का, डोकं दुखतंय, अंग जड झालंय, कधी जाऊन झोपतोय, नाही का, असं होतं बघा. ते आत्म्याला धावपळ होते ना, त्रास होतो. ब्रह्मांडामधील सर्व दैवते हे कधीही झोपत नसतात. दैवत कधी झोपत नाहीत. दैवते आहेत ना, हे कधी झोपत नाहीत. हे कायम रात्रंदिवस जागेच आहेत. परंतु ते जेव्हा ध्यानस्थ बसलेले असतात, ध्यानस्थ बसतात ना दैवत, माहिती आहे का ध्यानस्थ बसतात, ती त्यांची झोप असते बघा. सर्व दैवते झोपत नसतात, परंतु ते जेव्हा ध्यानस्थ बसलेले असतात व ध्यानस्थ समाधीस्थ होतात, म्हणजे जेव्हा त्यांचं ध्यान लागल, नाही का, ध्यानस्थ बसल्यावर, नुसतं बसल्यावर नाही, ध्यानस्थ अवस्था प्राप्त होईल, माहिती आहे ना तुम्हाला, त्यांची ध्यानस्थ अवस्था प्राप्त होईल म्हणजे होत असते, तेव्हा ही शक्ती त्यांच्या शरीरामधून आत्मे हे बाहेर काढून घेऊन जातात. म्हणजे दैवत जेव्हा ध्यानस्थ बसतं आणि त्याला ध्यानस्थ अवस्था प्राप्त होती, तेव्हा ही शक्ती 7 नंबर काळ राक्षस त्या दैवताच्या शरीरातले आत्मे बाहेर काढतात. काय, त्या आत्मे बाहेर काढून घेऊन जातात त्या दैवताच्या आत्मे, व त्या आत्म्याकडून दिवसभरात चांगले व वाईट कर्म केलेले असतं. त्या दैवताने दिवसभर जे काही चांगलं कर्म वाईट कर्म केलेले असेल ते सर्व खुलाशेवार लिहून घेतात. मग त्या दैवताने जेवढं काय चांगलं काम केलं असेल, वाईट कर्म काय केलेलं असेल दिवसभरात, ते सगळं त्याच्याकडून सगळं लिहून घेतात. त्या दैवताकडून खुलाशेवार लिहितात अगदी. त्याच्या चांगल्या व वाईट कर्माचा हिशोब हा लिहून घेतात. त्याचं चांगलं काय काय केलं, वाईट काय काय केलं, त्याचा सगळ्या कर्माचा हिशोब त्या दैवताकडून लिहून घेतात व त्यांना त्याच्या कर्माचे भोग हे भोगावे लागत आहेत. त्या दैवताला तेथीच
काय चाललंय काय? त्या दैवतांचं ते चांगलं वाईट ते सगळे हिशोब लिहून घेतात व त्यांना त्याच्या कर्माचे भोग भोगावे लागत असतात. कुठलंही दैवत असो, त्यांनी जे काय दिवसभरात चांगलं केलंय वाईट केलंय याचा सगळा हिशोब जेव्हा ते ध्यानस्थ बसलेले असतात तेव्हा त्यांचे आत्मीय काढून घेऊन जातात. त्यांच्याकडून सगळं चांगलं वाईट काय काय केलं ते लिहून घेतात आणि मग त्याप्रमाणे त्याच्या जे काय चांगलं वाईट कर्म केलेलं असेल त्या दैवताने त्या कर्माचे भोग हे त्या दैवताला भोगावे लागतात. कुठलंही दैवत असून द्या. आलं लक्षात? कुठलंही दैवत 33 कोटी दैवतापैकी कुठलंही दैवत. श्री 7 नंबर काळ राक्षस यांना अजून दुसरे वेगळे कार्य नसून त्यांना सर्वजण श्री 7 नंबर काळ शक्ती या नावाने ओळखत आहेत. मग 7 नंबर काळ राक्षस आहेत ना, त्यांना याच्याशिवाय दुसरं काही कार्य नाही. मग त्यांना सगळं दैवत किंवा सगळी शक्ती श्री 7 नंबर काळ शक्ती 7 नंबर काळ शक्ती या नावाने ओळख आहे. सगळेजण दैवत माणसं, कोण माणसं नाही, दैवत सगळे ओळख. थांबू का वाचवा अजून एवढं लई होत बरं ठीक आहे वाच. 18/6/1996 मंगळवार. आता 8 नंबर काळ राक्षसाचा आहे. श्री 8 नंबर काळ राक्षस 8 नंबर काळ राक्षस हे घोबड या पक्षाच्या रूपामध्ये सर्वत्र वावरत आहेत. 8 नंबर काळ राक्षस जे आहेत ना ते घोबड या पक्षाच्या रूपात वावरत आहेत. त्यांना घोबड पक्षी यांचा एकच चेहरा असून फक्त त्यांचे नाक हे श्री गरुड पक्षी यांच्या चोचीसारखे त्यांचे नाक आहे. म्हणजे घोबड या प्राण्याच्या रूपात ही शक्ती आहे. फक्त त्यांचं नाक आहे ना, हे गरुड पक्षीचं चोच कशी असते तसं त्यांचं नाक आहे. बाकी संपूर्ण शरीर घोबड पक्षी यांचं आहे. श्री दिव्यत्व शक्ती यांना त्यांना वाहन म्हणून श्री घोडा प्राणी हा दिलेला आहे. म्हणजे दिव्यत्व शक्तीने त्यांना घोडा हा प्राणी वाहन म्हणून दिलेला आहे. घोबड पक्षी ते आहे त्यांना सर्व शास्त्रे स्वयंभू दिलेले आहेत. म्हणजे वाहन घोडा दिलेला आहे आणि सर्व शास्त्रे स्वयंभू म्हणजे निर्माण होतानाच त्यांना सर्व शास्त्रे दिलेले आहेत. श्री 8 नंबर काळ राक्षस श्री घुबड पक्षी हे सर्वसामान्य मानव स्त्री व पुरुष यांचे संपूर्ण आयुष्याचे भविष्य लिहित आहेत. श्री 8 नंबर काळ राक्षस जे घोबड पक्षी आहेत हे सर्वसामान्य मानव जे आहेत, सर्वसामान्य मानव स्त्री पुरुष यांचं संपूर्ण आयुष्याचं भविष्य लिहित आहेत. संपूर्ण आयुष्याचं म्हणजे ब्रह्मदेव जे आपलं भविष्य लिहितो ते वेगळं, हे शक्ती लिहित आहेत. हे शक्तींचं वेगळं ते वेगळं, हे दोन भविष्य आहेत माणसांना. संपूर्ण माणसाचं आयुष्य भविष्य लिहित आहेत. त्याचबरोबर सर्व प्रकारचे प्राणी उदाहरणार्थ वाघ, सिंह, हाती, घोडा, कुत्रा, मांजर, वानर वगैरे तसेच आकाशात उडणारे सर्व जातीचे पक्षी आहेत. त्याचबरोबर सर्व प्रकारचे छोटे छोटे प्राणी म्हणजेच उदाहरणार्थ किडा, मुंगी, पाल, ढेकून, मुंगळा, डास, मच्छर हे जे आहेत ना, हे छोटे प्राणी नाही का, त्यांचं पण भविष्य हेच लिहित आहेत. त्या सर्व जीवसृष्टीचे संपूर्ण आयुष्याचे भविष्य लिहित आहेत. म्हणजे सर्वसामान्य मानव स्त्री पुरुष तसंच प्राणी वाघ, सिंह, हत्ती, घोडा काय असेल त्यांचं सूक्ष्म जीव जंतू नाही का, पाल, मुंगळा, ढेकूण, डास, मच्छर, उंदीर काय असेल ते सगळ्यांचं भविष्य संपूर्ण आयुष्यभराचं भविष्य लिहित. श्री 8 नंबर काळ राक्षस घुबड पक्षी हे जेवढे विषारी प्राणी आहेत, उदाहरणार्थ साप, विंचू, खेकडा वगैरे विषारी प्राणी तसेच
पाण्यामधील सर्व प्रकारचे प्राणी, उदाहरणार्थ कासव, मासा वगैरे, या सर्व विषारी प्राण्यांचे भविष्य लिहित नाहीत. म्हणजे विषारी प्राणी जे आहेत ना, नाही का, साप, विंचू वगैरे जे काय आहेत, त्यांचं भविष्य लिहित नाहीत. पाण्यामध्ये जे विषारी आहेत ना, मासे वगैरे, नाही का, कोण कोण विषारी प्राणी आहेत, त्यांचं पण भविष्य लिहित नाहीत, फक्त चांगल्यांचं. श्री 8 नंबर काळ राक्षस हे सर्वसामान्य मानव, स्त्री व पुरुष, म्हणजेच एखादे बालक त्याचा जन्म झाला असताना हे तेथे लगेचच हजर होऊन त्यांचे संपूर्ण आयुष्याचे भविष्य लिहित आहेत. एखादं बालक, नाही का, म्हणजे स्त्री आणि पुरुष, एखादं बालक जन्मलं की हे तिथं पोचतात आणि त्याचं संपूर्ण आयुष्याचं भविष्य लिहितात. व त्याचप्रमाणे त्या बालकाच्या आयुष्यामध्ये प्रत्येक घडामोडी घडत असतात. त्या बालकाचे जन्म व मृत्यूचे देखील भविष्य लिहितात. त्या बालकाच्या कपाळावर भविष्य लिहितात. तसेच त्या बालकाच्या उजव्या व डाव्या हाताच्या तळव्यावर रेषा या त्यांनी लिहिलेल्या भविष्याच्या असतात. नाही का, उजव्या हातावर रेषा आहे, डाव्या हातावर रेषा आहे, त्या भविष्याच्याच रेषा, त्यांनी लिहिलेल्या भविष्याच्या रेषा आहेत. व त्या बालकाच्या उजव्या व डाव्या पायाच्या तळव्यावर देखील भविष्याच्या रेषा असतात. उजव्या पायावर, डाव्या पायावर, तळव्यावर भविष्याच्या रेषा असतात. त्या रेषा म्हणजे त्यांनी लिहिलेल्या भविष्याच्या रेषाच असतात त्या पायावरच्या. स्त्री व पुरुष यांचे तळ हातावरील रेषा या एकसारख्याच, म्हणजे चांगले किंवा वाईट असे भविष्य त्यांनी लिहिलेले असते. तळ हाता, नाही का, रेषा आहेत, त्या रेषा म्हणजे चांगलं भविष्य, वाईट भविष्य जे काय आहे त्याच्या त्या रेषा असतात. ब्रह्मांडामधील कोणतेही बालक हे जन्माला येत असतं, नाही का, लहान बालक जन्माला येतं, कुठलंही बालक, तेव्हा त्या बालकाच्या जन्मताच त्याच्या दोन्ही हाताच्या तळव्यांना भविष्याच्या रेषा या अगोदरच जन्मताच असतात. जन्माला आल्याबरोबर त्या बालकाच्या हातावर रेषा असतात व त्या बालकाच्या दोन्ही पायाच्या तळव्यांना रेषा या जन्मताच नसतात. म्हणजे पायाच्या तळव्याला रेषा नसतात जन्मताच. श्री 8 नंबर काळ राक्षस यांनी त्या बालकाचे भविष्य लिहिल्यानंतरच त्या बालकाच्या दोन्ही पायाच्या तळव्यांना भविष्याच्या रेषा उमटत असतात. त्या बालकाचा जो पायाचा तळवा आहे त्याला जन्मातच रेषा नसतात, पण यांनी भविष्य लिहिल्यानंतर त्या पायावर रेषा उमटतात. ब्रह्मांडामधील कोणतेही बालक हे जन्माला आल्याबरोबर स्त्री 8 नंबर काळ राक्षस हे त्या ठिकाणी हजर होऊन बालकाच्या कपाळावर त्याच्या आयुष्याचे भविष्य लिहित आहेत. नाही का, बालक जन्माला आलं की ते त्या ठिकाणी हजर होऊन त्या बालकाच्या कपाळावर भविष्य लिहितात. ते आता सगळं सिरियलले आहे. थांबूया. त्याच्या कपाळावर भविष्य लिहितात, ते कुठल्या दैवताचा अवतार आहे ते. आता पुढं सविस्तर आहे, म्हणजे कसं कसं भविष्य लिहिलंय ना, जरा जरा अडचणी आल्यात त्याच्यात, माहिती सांगितली नाही लवकर.